आम्ही इथे कापसाचं HTBT तंत्रज्ञान मागायला आलो आहे. 11 जुलैला आम्ही कोइंबतूरलाही गेलो होतो. तिथे सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च यांनी सांगितलं की आपल्या देशाची प्रोडक्टिव्हिटी कॉटन गिल्डची फक्त 450 किलोग्रॅम आहे, वेअरॅज त्याच्या अगेन्स्ट वर्ल्डची 765 आहे. पण त्यांनी तिथे जी एक बहुत ही धक्कादायक वहाँ पे उन्होंने बात बताया कि हमारे यहाँ पे कॉटन की कोई भी नई टेक्नोलॉजी 2006 से आई नहीं, तो टेक्नोलॉजी रुक गई है. और उन्होंने सामने बताया HT यानी हर्बिसाइड टॉलरेंट एंड BW पिंक बॉलवर्म टॉलरेंट टेक्नोलॉजी इन वेटिंग. जब CICR बोलती है वेटिंग है तो किसान कैसा काम करेगा? इस वजह से हमारी उत्पादकता बहुत कम है. मैं जिस जिले से आता हूँ, मेरे जिले में मराठी मला वाटलं दिल्ली, मी ज्या जिल्ह्यातनं येतो यवतमाळ जिल्ह्यातनं, तिथे 5 लाख हेक्टरवरती कापसाची लागवड होते. माझा जिल्हा निश्चित पावसाच्या प्रदेशात आहे. त्याच्यामुळे जून जुलैमध्ये आमच्याकडे जुलै ऑगस्टमध्ये 21 दिवस पाऊस पडतो. आम्हाला निंदन खुरपण जर करायचं असेल तर या 5 लाख हेक्टर लागवड केल्यामुळे रोज 50,000 हेक्टरचं निंदन खुरपण करावं लागतं. आणि 1 हेक्टरचं निंदन खुरपण करायला 75 मजूर लागतात. या हिशोबाने आम्हाला रोज 37.5 लाख मजुरांची गरज आहे. माझ्या जिल्ह्याची लोकसंख्या फक्त 31 लाख आहे. त्याच्यामुळे ही टेक्नॉलॉजी दिली नाही, तण व्यवस्थापनेत अपयश आल्याने आम्हाला नापिकी होते. आता त्याच्याऐवजी HTBT जर तंत्रज्ञान दिलं तर 2 हेक्टर कापसाचं फवारणी करायला 2च मजूर लागतात. म्हणजे आम्हाला 1 लाख मजुरांची गरज आहे. ते सहज शक्य आहे. आम्ही सोपं तंत्रज्ञान मागतो. आम्ही त्याच्यासाठी HTBT तंत्रज्ञान हे दिल्याशिवाय आपल्या भारताच्या कापसाची उत्पादकता वाढवू शकत नाही. मध्यंतरी हाही विषय झाला की हाय डेन्सिटी प्लांटेशन, पण हाय डेन्सिटी प्लांटेशन तर शक्य आहे जर HTBT बियाणं दिलं तर. तिसरी गोष्ट महत्त्वाची की महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये गेल्या 15 वर्षापासून ज्याला आपण इलिगल म्हणतो त्या कापूस बियाण्याची HTBT बियाण्याची लागवड चालू आहे. आता आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही सरळ HTBTला परवानगी देऊन टाका. त्याच्या ट्रायल्स हे ते तुमचे जे क्लिष्ट पर्यावरण कायदे त्यात थांबवू नका त्याला. कारण आता एवढ्या मोठ्या म्हणजे माणिकराव कोकाटेंनी माजी कृषी मंत्र्यांनी कोइंबतूरला सांगितलं आहे की महाराष्ट्रामध्ये 60% क्षेत्रावरती HTBT लागवड होते. ह्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की सरकारजवळ यंत्रणाच नाही आहे आता ते थांबायला, कारण ती यंत्रणा हे तंत्रज्ञान जगभर लिगल आहे. महत्त्वाचं असं आहे याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की HTBTला मान्यता भारत सरकारने दिली पाहिजे अशी आग्रही मागणी आमच्या शेतकरी संघटनेमार्फत आणि शेतकरी मंडळीची आहे. आज जे सध्या महाराष्ट्रामध्ये म्हणा की पूर्ण देशामध्ये जे HTBTचं बियाणं जे वापरल्या जाते, सर्व बियाणं हे गुजरातमध्ये त्या ठिकाणी तयार होते आणि त्या ठिकाणाहून गुजरातवरून सर्व देशामध्ये ते वाटल्या जाते. त्याला लीगल परवानगी नाही. इनलिगल लोक, शेतकरी लोक, कारण उत्पादन वाढल्यामुळं शेतकरी लोक HTBTचा वापर मोठ्या प्रमाणावर यवतमाळ जिल्ह्यामध्ये, आमच्या विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर कापसाचं HTBTचं बियाणं त्या ठिकाणी वापरत आहे. तर आमचं गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे की या HTBTला भारत सरकारने मान्यता दिली पाहिजे. मागच्या वेळेससुद्धा भारत सरकारने एक मीटिंग ठेवली होती. कोणत्या वर्षी? आता 2025मध्ये. त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं की आम्ही त्वरित त्याच्यावर निर्णय घेऊ. परंतु काही मंडळी त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टात गेली होती. त्या सुप्रीम कोर्टाचं कारण दाखवून या ठिकाणी HTBTला मान्यता मिळत नाही. तर आमच्या सर्वसामान्य शेतकरी या ठिकाणी आमच्या टुपटाकळी गाव, तालुका दारबा, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ हे गावातले आमचे शेतकरीसुद्धा या ठिकाणी आलेले आहे. त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की पहिले जे उत्पन्न होतं त्याच्या तिपटीनं उत्पन्न आमचं HTBTचं बियाणं वापरल्यामुळं त्या ठिकाणी झालेलं आहे. तर सर्वसामान्य शेतकऱ्याची मागणी आहे आणि असंही इनलिगल HTBTचं बियाणं या ठिकाणी शेतकरी वापरत आहे. आमचं म्हणणं आहे की भारत सरकारने या HTBTला मान्यता दिली पाहिजे. याच्यासाठी एक खास करून आपण या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केली.
त्या बाबतीत आम्ही पर्यावरण मंत्र्याशी सुद्धा भेट घेतली, कृषी मंत्र्याला सुद्धा मी पत्रव्यवहार केला. आमचे तिन्ही चारी खासदार साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा अनेक वेळा आपण त्या ठिकाणी मागणी केली आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना सुद्धा आज उद्या आम्ही त्या ठिकाणी हे पत्र देणार आहोत आणि STBTला मान्यता दिली पाहिजे अशी आग्रही मागणी आमची आहे. त्या ठिकाणी पर्यावरण मंत्र्यांनी सुद्धा आम्हाला आमच्या लेखी उत्तरात सांगितलेलं आहे की याच्या बाबतीतली प्रक्रिया किंवा याच्या बाबतीतल्या अनेक गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहे. परंतु आमची मूळ मागणी आहे की शेतकऱ्याचं उत्पन्न तिपटीनं त्या ठिकाणी वाढत असेल तर STBT आज जे इनलिगल वापरल्या जात आहे ते लिगली जर परवानगा त्या ठिकाणी STBTच्या याला मान्यता मिळाली तर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचा सुद्धा फायदा होत आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात यवतमाळ जिल्ह्यात हा कापूस पिकवणारा जिल्हा आहे. 22 आत्महत्या झाल्या, साधारणतः 35 ते 55 वर्षाच्या आतल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या 22 एका महिन्यात 22 लोकांनी आपली आत्महत्या त्या ठिकाणी केलेली आहे. शेतकऱ्याची विदारक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आताच काल परवा वायदे बाजाराची जे काही मुदत होती ते वाढवली, आता वायदे बाजारातसुद्धा बंदी आणली, अनेक पिकावर सुद्धा त्या ठिकाणी वायदे बाजाराची बंदी आणलेली आहे. असे अनेक जे निर्णय होऊन राहिले ते शेतकऱ्याच्या विरोधात निर्णय होऊन राहिले. म्हणून STBT जर उत्पादन याला मान्यता दिली तर आमचे शेतकरी आम्ही चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आमचं उत्पादन काढू. सर्वोच्च न्यायालयामध्ये ही जी केस आहे त्याचं काय स्टेटस आहे सध्या? अजून पेंडिंग आहे. गेल्या 1 वर्षात त्याचं हिअरिंग झालंच नाही आहे, कारण अजून 3 जजेसची बेंच स्थापन झाली आणि आपण त्याच्यावरती आम्ही बोलू नाही शकतो. नाही, पण मग जर कोर्टामध्ये केस पेंडिंग आहे त्याच्यावरती सेंट्रल गव्हर्नमेंट डिसिजन घेऊ शकतं का? नाही, सेंट्रल गव्हर्नमेंट डिसिजन घेऊ शकते. जे सेंट्रल गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये जे अपिलार्थी झालेली आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटने सांगितलं की बा अशा याला आम्ही मान्यता देत आहे किंवा काय त्या पद्धतीनं, तर सकारात्मक आमचा दृष्टिकोन एकच आहे की STBTच्या बियाण्यामुळं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. ते डुप्लिकेट बियाणं वापरून सुद्धा, म्हणजे ज्याला मान्यता नाही असं बियाणं वापरून त्या ठिकाणी कापसाची जे उत्पन्न आहे ते वाढलेलं आहे. त्याच्या एक प्रकारे काळा बाजार आहे. असंही गुजरातमधूनच मोठ्या प्रमाणावर बियाणं त्या ठिकाणी येऊन राहिलेलं आहे. त्यांनी जे कारण सांगितलेलं आहे की बा याच्यामध्ये प्रक्रिया सुरू आहे, याच्यामध्ये आम्ही विचार करून राहिलेला आहोत, याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारचे उत्तर दिलेले आहे त्यांनी, आणि त्याच्यामध्ये हे सगळं दृष्टिकोनातून थोडंसं गोष्ट अशी आहे की ही जी STBT बियाण्याची आम्ही जी मागणी करून राहिलो याच्या सगळ्या ट्रायल्स 2008 सालीच झालेल्या आहे. 2012 साली ते कमर्शियल रील्सपर्यंत आलं होतं. त्याच्यानंतर मग काही गोष्टी घडल्या. आता राऊंडअप रेडीफ्लेक्स, त्याला राऊंडअप रेडीफ्लेक्स म्हणतात. पण आता परत मोन्सँटोनी म्हणजे बायरनी किंवा मैकोनी परत अर्ज केला. हा अर्ज त्यांनी 145 क्रमांकाच्या GAC मीटिंग जी 2022 झाली आहे त्या मीटिंगमध्ये अर्ज केला आणि त्या मीटिंगमध्ये त्याच्यावरती त्यांनी तज्ज्ञ समिती बसवली. आता ही जी अर्ज केला बायरनी ती आहे 145वी मीटिंग 22/7/2022. तज्ज्ञ समितीचा अहवाल काय? तज्ज्ञ समितीचा अहवाल अजून त्यांनी डिस्कस केलेला नाही आहे. पण आता आमचा प्रश्न आहे की 22 पासून आज 6 वर्ष झाले, ज्या गोष्टीच्या ऑलरेडी ट्रायल्स झालेल्या आहेत 2008 साली, त्याच्यावरती आता कोणती तज्ज्ञ समिती बसवायची? आमच्या वाचनात असं आलं की STBTला जर परवानगी दिली तर असं तर निर्माण होऊ शकतं की जे नष्ट करणं कठीण होईल, असं काँग्रेसचं. नाही, आता आपण थोडंसं पॉलिटिक्समध्ये नाही जाऊ. काय नष्ट करणं हे दुसरं आमचा त्याचं कारण सांगतो की आता आम्ही म्हणजे त्यांचा जो ग्लायफोसेट किंवा या विशेषतः त्या तणनाशकाबद्दल राग आहे. आम्ही तणनाशक सहनशील का म्हणतो की जसं बाजूच्या शेतात तुम्ही ज्वारी लावली, तिथे 2,4-D मारलं, किंवा आता आपल्याकडची पीक पद्धती आहे की आपण कापूस लावल्यानंतर गहू पेरतो आणि गहू पेरल्यानंतर पुढच्या वर्षी कापूस लावतो. गव्हावरती 2,4-D फवारतो. मग 2,4-Dचे अवशेष जमिनीत राहतात. ते अवशेष जमिनीत राहिलं त्याच्यावरती पुढच्या वर्षी कापूस जर पेरला तर तो कापूस उगवतच नाही. उगवला तर त्याची पानं लंबुळकी झालेली असतात. म्हणून आमचं नुसतं तणनाशक व्यवस्थापनच नाही तर आम्हाला पूर्ण STBT टेक्नॉलॉजी पाहिजे. म्हणजे आम्हाला जमिनीतून जे रेसिड्यूज येतील त्याचाही आमच्या कापसावरती इफेक्ट व्हायला नको. कारण कापूस हा 2,4-Dला अत्यंत संवेदनशील हे आहे आणि जगात इतरत्र हे ग्लायफोसेटच्या व्यतिरिक्त सगळं तंत्रज्ञान अवेलेबल आहे आणि त्या तंत्रज्ञानापासून आपण वंचित आहोत. पण सुरुवातीला असं मिनी कॉटन जेव्हा आलं तेव्हा म्हटलं की
हा? नाही नाही नाही. हो हा तो बेकायदेशीर आपल्या याच्याप्रमाणे बेकायदेशीर आहे. पण हा जो कापसाचं जे बी उत्पादन होते ज्याला आपण F1 सीड म्हणतो हे कुठल्या कारखान्यात तयार होत नाही, हे शेतकरीच तयार करतात. कारण हे हायब्रिड सीड आहे, त्याच्यामुळे तिथे ते हायब्रिडायझेशन करावं लागतं. आणि फर्स्ट याचा जो ST आला म्हणजे अमेरिकेतही ज्यावेळेस GM पिकं आले त्याच्यात सगळ्यात आधी त्यांनी हर्बिसाईड टॉलरंट पिकं इंट्रोड्यूस केले, त्याच्यानंतर BT आलं इन्सेक्ट टॉलरंट. त्याच्यामुळे आपल्या इथे जे नुकसान आहे कापसाचं वीड्समुळे होणारं नुकसान हे 60 ते 100% आहे. आता एवढं मोठं नुकसान आम्ही शेतकरी नाही सहन करू शकत. मग ते पर्यावरणाचे पुष्कळ काय काय वेगळे मुद्दे काढतात. आणि असं कुठलंही थर्मोमीटर नाही आहे की बा पर्यावरणावरती इफेक्ट झाला. आज आम्ही ही जी टेक्नॉलॉजी मागून राहिलो ही नवीन टेक्नॉलॉजी मागून राहिलो ज्यात आमचा कापूस हा ग्लायफोसेटलाही टॉलरंट राहील, ग्लुफोसिनेटलाही टॉलरंट राहील आणि 2,4-लाही टॉलरंट राहील. म्हणजे आम्हाला पीक फेरपालट करायला सहज शक्य होईल. पण सर याच्यामध्ये मुद्दा असा आहे की सुरुवातीला जेव्हा BT कॉटन आलं बॅचलर त्याच्यावेळेस म्हटले त्याच्यावरती बोंडअळी पडणार नाही. हो, आता एवढा पिकावरती कीटकनाशक फवारायला लागते तर त्याचा परिणाम होत नाही. त्याचं दुसरं एक कारण मी सांगतो, टेक्निकल कारण आहे की आपल्याकडे रिव्हॅलिडेशन होतं. रिव्हॅलिडेशन पुनर्प्रमाणीकरण. आता या पुनर्प्रमाणीकरण ज्यावेळेस होतो त्यावेळेस क्राय1 आणि क्राय2 जे या BTमध्ये आहे हे आपण कपाटात जरी ठेवले तरी त्याची एफिकसी कमी होते 1 वर्षात. मग हे जे विकल्या गेलं नाही बियाणं ते दुकानदार परत करतात, तेच बियाणं पुढच्या वर्षी बॅगमध्ये भरून येतं. त्याच्यामुळे त्याच्यावरती कीटक येणं नॅचरल आहे. पण त्याचं क्वांटिफिकेशन जर केलं, त्यात जर मोजलं, आम्ही ही म्हणलं आहे की तुम्ही ज्या लेबल क्लेमवरती जे नुसतं लिहिता तसं नका लिहू. तुम्ही त्याच्यात क्राय1 आणि क्राय2 हे जीन्स जे आहे याची मिलीग्रॅम प्रतिग्रॅम सरकारने त्याचा राजपत्र काढलेला आहे, गॅझेट काढलेला आहे, ते तुम्ही त्याच्यावर नमूद करा. जसं क्राय1चं 4 मिलीग्रॅम प्रतिग्रॅम बियाणं पाहिजे आणि क्राय2चं 280 मिलीग्रॅम प्रतिग्रॅम बियाणं पाहिजे. ते जोपर्यंत क्वांटिफिकेशन करणार नाही तोपर्यंत या पाकिटातलं बियाणं फक्त पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे एवढंच करतं. हो. आणि याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे की यवतमाळ हा म्हणजे जगभरामध्ये शेतकरी आत्महत्यासाठी कुप्रसिद्ध आहे. हो. आणि त्या भागासाठी विशेष बाब म्हणून काही याची मागणी करणार आहात का, किंवा याच्या पलीकडे जाऊन तिथे एक प्रक्रिया उद्योग कापसावरती येणंही गरजेचं आहे. कारण कापूस एवढ्या मोठ्या प्रमाणात पिकवतात, नेते मोठ्या प्रमाणात येतात जातात, पण तिथे कापसावर आधारित उद्योग निर्मिती झालेली नाही. मी 4 दिवसापूर्वीच आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची भेट घेतली. त्यांनासुद्धा मी ही सविस्तर गोष्ट सांगितली. शेतकऱ्याच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर आमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. त्या बाबतीतसुद्धा कृषी आधारित प्रक्रिया उद्योग आमच्या यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यामध्ये झाले पाहिजे याच्यासाठी मागणी केली. त्यांनीसुद्धा सकारात्मक प्रतिसाद त्या ठिकाणी दिला. आता मागणी आम्ही केलेली आहे कारण आत्महत्या मोठ्या प्रमाणावर होऊन राहिल्या. एकट्या जानेवारी महिन्यात 22 आत्महत्या एका महिन्यात झाल्या. आणि हे जे विदारक परिस्थिती आम्ही शेतकऱ्याची पाहतो त्याच्यामुळं असं वाटतं की नवीन तंत्रज्ञान जर मिळालं तर कापसाचा बेल्ट जो आहे आमचा विदर्भ, जे काही आमचे 2-4 जिल्हे आहेत जे कापूस पिकवणारे जिल्हे आहे त्याच्यामध्ये त्याचा फायदा होईल असं आमचं. तुम्ही PM ला या संदर्भात भेट घेणार आहात का, आणि दुसरं सर्वपक्षीय खासदार भेटणार की फक्त महाविकास? नाही, आम्ही सर्वपक्षीय खासदार, कारण हे महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यामध्ये काही महाविकास आघाडीचे किंवा असं म्हणून नाही, याच्यामध्ये शेतकऱ्याचा मुद्दा आहे आणि शेतकऱ्याचा मुद्दा असल्यामुळं सर्वपक्षीय खासदारच जाऊन आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांकडे आम्ही मागणी करणार आहोत. आणि हे जे आमचे शेतकरी संघटनेचे मंडळी आहे हे अनेक दिवसापासून याच्यावर त्यांचा अभ्यास आहे, याच्यावर काम केलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे खासदार मंडळी जे काही आम्ही निवडून आलेला विदर्भातले त्याच्या बाबतीत करणार. विषय असा आहे की देश पातळीवर जर शेतकऱ्यासाठी काही करण्यासारखं जर विषय असतील, आज जर पाहायला गेलं तर शेतकऱ्याला भाव मिळत नाही, हमी भाव नाही आहे, किंवा दिवसेंदिवस
आज दिवसेंदिवस आपण म्हणजे शेतामध्ये उत्पादन कमी झाल्यामुळं शेतकरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये धबगाईला आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला अनेक शेतकरी संघटनेचे जे हे मोठे अभ्यासक आहेत यांनी प्रत्येक वेळेस आम्हाला भेटून त्याची माहिती दिली आणि मग आम्ही सर्व खासदारांनी विचार केला की आपण याच्यावर शेतकऱ्यासाठी कुठं ना कुठं तरी लढा उभा केला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून काल आम्ही यांच्याशी संपर्क झाल्याच्या नंतर यांचं सगळं मनोगत ऐकल्यानंतर असं लक्षात आलं की ही जी STBT कॉटनचा जो विषय आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याला फायदा होऊ शकतो. आमचा नांदेड असेल, परभणी असेल, यवतमाळ असेल, जालना असेल, हा कॉटनचा बेल्ट आहे आणि इथं मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही कापूस उत्पादक शेतकरी आहेत आणि बऱ्याच दिवसापासून जर पाहायला गेलं तर आपण 7-8-10 वर्षामध्ये कापूस हा कमी झाला कारण उत्पन्नच कमी झालं आणि हे जर उत्पन्न जर वाढत असेल आणि आम्हाला जर दुप्पट तिप्पट जर इन्कम होत असेल तर सगळेच शेतकरी याच्यामध्ये आमचा हा जो भाग आहे, मराठवाड्याचा जो भाग आहे किंवा विदर्भातला जो भाग आहे हा कॉटनसाठी चांगला मानला जातो. त्यामध्ये उत्पादकता वाढल्या जाते किंवा शेतकऱ्याला चांगला फायदा होऊ शकतो. हा पहिल्यापासून कॉटनचा बेल्ट आहे. त्यामुळं आम्ही काल सर्वजणांनी विचार करून मग आज आपल्याकडं पत्रकार परिषद पण घेतली आणि त्यांचं सगळं आपल्याला म्हणजे काही जरी झालं तरी आम्हाला त्याच्यातलं तितकं माहिती नसणार आहे. जे काही तुम्हाला मिलीग्राम्समध्ये किंवा मिलीमीटर्समध्ये ते जे सांगू शकतात ते आम्ही नाही सांगू शकणार आणि त्यांनी अभ्यास केला त्याच्यावर. पण एकच लक्षात आलं की शेतकऱ्यासाठी हा उत्पादन वाढणारा विषय आहे, चांगला विषय आहे आणि यासाठी आम्ही शिवराजजी चव्हाण साहेब आपल्या देशाचे कृषी मंत्री आणि माननीय पंतप्रधान मोदी साहेबांची भेट मी कृषीमंत्र्यांची भेट घेतली. मी पत्र पण दिले, पर्यावरण मंत्र्याला सुद्धा पत्र दिले आणि उद्या किंवा परवा या 2 दिवसामध्ये आम्ही PM साहेबांची सुद्धा भेट घेऊन या विषयावर गंभीर असावं. हे शेतकऱ्याचा विषय आणि शेतकरी हा केंद्रबिंदू विचार करून याचा निर्णय त्यांनी तातडीने घ्यावा अशी आम्ही आग्रहाची विनंती त्यांना करणार आहे. याच्यामध्ये ग्लायफोसेटचा जास्त वापर केल्यामुळे अमेरिकेमध्ये कर्करोगाचं प्रमाण वाढलं आणि STBTचा वापर केल्यामुळे असं झालं की तिथले जे तणनाशक आहे ते त्याला उत्तर देत नाही असं दिसतं. दोन्ही उत्तर देतो. पहिले गोष्ट ग्लायफोसेटचा जो विषय अमेरिकेत चालला किंवा तो कर्करोगजन्य आहे हां, पण अमेरिकन सरकारने त्याला नाकारलेला आहे. अमेरिकेत ग्लायफोसेटला बंदी नाही आहे. हां, आता आम्ही फक्त ग्लायफोसेट सहनशील म्हणत नाही आहे. आता आम्ही काय म्हणतो आहे की आता जे बियाणं अमेरिकेत आहे किंवा त्याच्यात जो तुमचा सुपरवीडचा जो प्रश्न आहे, एकमेव ग्लायफोसेट असतं तर सुपरवीड आल्या असत्या. पण आता आज अमेरिकेत जे बियाणं आहे ते बियाणं ग्लायफोसेटलाही सहनशील आहे. ग्लिफोसिनेट नावाचं एक आपल्याकडे अप्रूव्ड तणनाशक आहे जे नॉन सिलेक्टिव्ह ग्रुपमध्ये आहे, त्यालाही सहनशील आहे. त्याच्या व्यतिरिक्त 2,4-डीलाही सहनशील आहे आणि डिकांबालाही सहनशील आहे. त्याच्यामुळे एवढ्या सगळ्या जर ऑप्शन्स आपल्याजवळ तणनाशकाचे अवेलेबल असतील तर सुपरवीडचा प्रश्नच नाही. तिसरी एक गोष्ट लक्षात घ्या की जे सिलेक्टिव्ह ग्रुपमधले तणनाशक आपल्याकडे अवेलेबल आहे त्यात फक्त 50-60% तणं मरतात. त्याच्यामुळे आमचा प्रॉब्लेम काय होतो की ते तणनाशक फवारल्यानंतर परत आम्हाला बाईला निंदन करायला पाठवावं लागतं. त्याच्यात आमचा खर्च डबल होतो आणि जे तणं सिलेक्टिव्ह म्हणजे निवडक गटातले तणनाशक मॅनेज करत नाही त्यासाठी हे जे वीड्स आहे हे सुपरवीड्सच आहे. हे सुपरवीड नावाचं एक काहीतरी विशेषण लावून लोकांना घाबरवलेलं आहे. याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे की आता STBTचं तंत्रज्ञान वेगवेगळ्या देशांसोबत आहे. त्या देशांसोबत भारताचे करार झाले जसं की अमेरिकेसोबत झालं आहे. तिकडनं ते अन्नधान्य आपल्याकडे आणणारच आहे. मग इथल्या लोकांना का परवानगी देत नाही? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांनी परवानगी दे नुसतं आम्ही कापूसच म्हणत नाही, तुम्ही आता आम्हाला मक्याची परवानगी द्या आणि सोयाबीनची परवानगी द्या. हा नुसताच कापसाची बांधलेली विषय नाही. पण आता सगळे खासदार साहेब आमच्यासोबत असल्यामुळे आम्ही दिल्लीला येऊन बोलू तरी शकलो, नाही तर आम्ही जिल्हा पातळीवरती राज्य पातळीवरती कोइंबतूरला जाऊन बोला, तिकडे आम्ही शेतकरी संघटनेचे झेंडे दाखवले, STBTची मागणी केली. सर्वप्रथम आता जो प्रश्न आपण विचारलात तो फारच छान प्रश्न आहे की का बरं जेव्हा अमेरिकेवरून भारत आयात करणार आहे अन्नधान्य तर आपल्याला परमिशन का बरं देत नाही. हा एक फारच छान मुद्दा आहे. कारण की
प्रश्न येतोय की सरकार का बरं आमचे प्रधानमंत्री सरेंडर आहेत? कारण की सरेंडरचाच मुद्दा आहे. कोणत्या गोष्टीनं ते दबावामध्ये आहेत ज्या कारणानं आपल्याला ते परमिशन नाकारत आहेत? STBTची परमिशन द्यायला पाहिजे. पोल्युशन कुठं नाही, दिल्लीमध्ये पोल्युशन आहे. आमच्या भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये नाग नदीचा एक ज्वलंत मुद्दा आहे, ज्याच्यामध्ये केमिकलयुक्त पाणी स्लज त्या गोसे डॅममध्ये येते. आणि आता माननीय मुख्यमंत्र्याचा प्रोजेक्ट आहे फडणवीस साहेबाचा, वैनगंगा नळगंगा, धोरणात्मक आणि पुढं ताकदीनं ते हा प्रोजेक्टच्या मागं लागलेले आहेत. पण हा जो गोसे डॅमचा पाणी केमिकलयुक्त पाणी आहे तो अकोल्यापर्यंत येईल. पूर्ण विदर्भ म्हणजे करोडो लोक बाधित होतील त्याला. यासाठी सरकार काय करत आहे? धानाचा मुद्दा प्रत्येक वर्षी खरीप येतो, प्रत्येक वर्षी रबी येतो. पण आज 31 मार्च त्यांना ऋण भरायचं आहे, कर्ज भरायचं आहे. कसं ते भरणार आहेत? विदर्भाचा मुद्दाच नाही. भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या 60% धान उत्पादन होते. माननीय केंद्रीय मंत्री यांनी उत्तर दिलं की 2 वर्षामध्ये फक्त त्यांनी 9.5 लाख मेट्रिक टन त्यांनी धान घेतलं आहे. ते लिमिट कशासाठी? अरे जेवढा उत्पादन आहे तेवढा ते त्यांनी घ्यायला पाहिजे. किती उत्पादन होत, तुम्ही विदेशात विका का कुठेही विका, हा धोरण पाहिजे. शेतकऱ्यांना मदत झाला पाहिजे, त्यांची इन्कम डबल झाली पाहिजे. परंतु सरकार काय करत आहे? भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये 60% धान उत्पादन होते. त्यापैकी खरीपामध्ये आमचं जे उत्पादन आहे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं 6 लाख मेट्रिक टन आहे. विचार करा, 6 लाख मेट्रिक टन उत्पादन. आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की फक्त 5 लाख मेट्रिक टन त्यांनी तिथं घेतलेलं आहे. 10 लाखापैकी 10.5 लाख सॉरी करेक्ट करतो मी, खरीपाचं जे उत्पादन आहे 10.5 लाख मेट्रिक टन फक्त भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं आहे. त्यांनी 6 लाख घेतला आहे. 5 लाख अजूनपर्यंत लिमिटची गरज आहे. मी प्रश्न विचारतोय की आता ऋण भरण्याची वेळ आली, कसं शेतकरी ऋण भरणार आहे? 5 लाख मेट्रिक टनची लिमिट का बरं वाढवत नाही? मी वारंवार प्रश्नासाठी लिमिट वाढवण्यासाठी मंत्री महोदयांना भेटलो, प्रधानमंत्र्यांना पत्र दिलेले आहेत, परंतु त्यांचं उत्तर काही नाही आहे. फक्त एकच आहे, असं वाटतंय की शेतकऱ्यांनी आत्महत्या करावं. हेच मला या सरकारच्या धोरणातून कळतंय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.